दादा, पवनला आंधळा करणारा आणि निशाला जिवंत जाळणारा दुसरा कुठला कोणी नसून हा नीच माणूस आहे तो. काय जयंत, तुला वेळ तर नाही ना लागलं? अरे हा का मारेल निशाला? कारण जग्या आणि मोहन निशावर एकतर्फी प्रेम करत होते. पण निशा आपल्याला भाव देतच नाही हे पाहून निशाचा घात करायचं ठरवलं या हरामखोरांनी. जयंत, अरे काय बोलतोयस तू? माझा अजूनही विश्वास बसत नाही. विश्वास तर माझाही बसत नव्हता, पण जग्याला मारण्यासाठी त्याच्या अड्ड्यावर जेव्हा गेलो तेव्हा यानंच निशाने जाळली, जिवंत जाळली हे सिद्ध झालं. एकत्र बसून दिवाळी साजरी करत होते हरामखोर. काय ऐकतोय मी? काय ऐकतोय मी? निशाला मारण्याचा माझा इथं नव्हता दादा. निशावर खूप प्रेम करत होता, पण निशाने माझ्यावर कधीही प्रेम केलं नाही. तिने माझ्या थोबडं मारून माझ्या मनातला राक्षस आणखी जागृत केला. दादा, तर निशाला मारलं तर जग्याबाईला 1 लाख रुपये देणार होता आणि त्या 1 लाख रुपयासाठी आणि हरामखोरा माझ्या बहिणीचा घात केलास. जयंत, अरे काय केलंस तू? आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे माझ्याकडेच मिळतील अशी व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे पोलिसांचा त्रास तुम्हाला होणार नाही. माझी शिक्षा मीच भोगणार आहे. दादा, समजलं नाही मेरे? पवन परत ही दुनिया पाहू शकतो असं म्हणलं होतं मी. आठवतं का? हो, म्हणाला होतास, पण कधी ते बोलला नव्हतास काय? जा दादा, पवनला घेऊन या आज. का रे? जा दादा, घेऊन या त्याला. मला काही सांगायचंय त्याला. ठीक आहे. निशा, आज मी माझ्या प्रतिज्ञेतून मुक्त झालोय. आज मी तुझ्या जवळ येतोय. मला जवळ करा नंदिनी. निशा, अरे काय केलंस तू? लोकसंपदा उठ चल. दादा, लोकसंपदा माझं एक शेवटचं काम, चला. शेवटची इच्छा पूर्ण कराल ना माझी? हा माझा राजा, बोल तू. दादा, तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर आणि त्या उपकारांची परतफेड कशाने करू शकत नाही. माझ्याजवळ जे काही आहे ते माझ्यासाठी पवनसाठी आहे. दादा, माझे डोळे पवनला द्याल ना? नको असा वेळासारखा बोलू. तू परावर्षी. नाही दादा, माझं काम संपलंय आता. दादा, बोला दादा, पवनला द्याल नाही डोळे?
हो जयंत